इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. धारदार शस्त्राने हल्ला करून खून करणारा सराईत आरोपी राजेंद्र काकवीपुरे इंदोरमधून मध्य प्रदेश येथून अडगाव गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 मे 2024 रोजी जयवंत पवार याचा राजेंद्र विठोबा काकवीपुरे यांनी किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याचा गुन्हा अडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळालेल्या माहितीने तसेच तांत्रिक विश्लेषण करून पथकाने अडगाव पोलिसांनी क्राईम ब्रँच इंदोर यांच्या मदतीने इंदोर येथील सिल्वर मॉल जवळ गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र काकवीपुरे यांना ताब्यात घेतले. सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, रवींद्र लिलके, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, तसेच इंदोर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित काटियार, पोलीस हवालदार ओम यादव, पोलीस अंमलदार अमित वर्मा, कैलास भवर आदींनीही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे हे करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन यांनी नाशिक.